CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। नुकताच प्रदर्शित झालेला देऊळ बंद 2 या मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी आज श्री अंबाबाई मंदिर येथे येऊन देवीचे दर्शन घेतले। चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी यांच्यासह अन्य कलाकारांनीही मंदिरात दर्शन घेतले। या चित्रपटाला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर कलाकारांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी देऊळ बंद 2 हा चित्रपट बनवला आहे। मायबाप प्रेक्षकांनी या सिनेमाला प्रचंड गर्दी केली, चांगला प्रतिसाद मिळाला आहे। देऊळ बंद हा सिनेमा केला आहे, मात्र प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही नमस्कार करतोय। शेतकऱ्याच्या घरामध्ये हा सिनेमा पोहोचला पाहिजे, कारण त्यांच्या मनात दुसरा कोणता विचार आला तर तो निघून गेला पाहिजे। शेतकरी हा प्रतिपरमेश्वर आहे, शेतकऱ्याला देखील असं अर्धवट सोडून आपल्याला जाता येणार नाही। तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढीबद्दल जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे। युद्धाचे संकट मिटेल त्यावेळी पेट्रोल आणि डिझेलचे आकडे पुन्हा एकदा कमी होऊ दे, आई अंबाबाईकडे हेच साकडे घातलं आहे, असेही प्रवीण तरडे म्हणाले। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात, आई महालक्ष्मीची अंबाबाईची अशी कृपा राहिली, स्वामींची अशी कृपा राहिली की चित्रपटानं पहिल्या 4 दिवसातच अनेक विक्रम मोडले। प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षक जीव तोडून सिनेमावर प्रेम करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं, सिनेमाची पब्लिसिटी आम्ही करत नाहीये, तर जो मराठी माणूस हा सिनेमा पाहून जातोय तो सगळीकडे जाऊन या सिनेमाबद्दल बोलतोय। त्यामुळं स्नेहलचं आणि मोहन जोशींचं खरं तर कौतुक आहे, त्यांनी एवढं सुंदर काम केलं आणि देऊळ बंद सिनेमा केलाय, पण प्रत्येक देवळात जाऊन नतमस्तक होऊन आम्ही प्रार्थना करतोय की या चित्रपटाला असं यश दे, शेतकऱ्याच्या प्रत्येक घरात नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा चित्रपट गेला पाहिजे, तेव्हा त्याच्या मनात चुकून का होईना कधी वाईट विचार कुठला आला तर निघून गेला पाहिजे। आणि सिनेमात आम्ही शेतकऱ्याला प्रतिपरमेश्वर म्हटलंय, कारण परमेश्वर माणसाला जन्माला घालतो, म्हणजे माणसाला जन्माला घातलंय आणि परमेश्वराने जी कलाकृती केली माणूस नावाची, तिचं पोट शेतकरी भरतो। त्यामुळे शेतकरी हा सुद्धा प्रतिपरमेश्वर आहे आणि परमेश्वराला किंवा प्रतिपरमेश्वराला आपल्याला असा अर्धवट सोडून जायचा अधिकार नाही, त्यासाठीच हा चित्रपट निर्माण केला। खरं तर शेतकऱ्यांच्यावर हा सगळा चित्रपट तुम्ही व्यथा मांडलेली आहे। शेतकरी असेल किंवा तुम्ही आम्ही असेल, हे सगळेजण आता एका वेगळ्या काम केलं आहे आणि चित्रपट महामंडळाची निवडणूक लागलेली आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये आता विजय पाटकर माझे अध्यक्ष होते, जे आता अध्यक्ष आहेत, त्यामध्ये खूप मोठा कलगीतुरा पाहायला मिळतो। कसं पाहता या वादाकडे? चित्रपट महामंडळामध्ये थडगं झालंय असं विजय पाटकरांनी म्हटले, काय तुमच्या भावना आहे? मला काहीच माहीत नाही, कारण चित्रपट महामंडळ किंवा आम्ही असं काही कधी संबंध आला नाही, मी काही कधी मतदान पण केलेलं नाही। पण काय चित्रपट महामंडळाचं काय ते आमच्या रमेशजींना माहिती असेल, पण मला तरी काहीच माहीत नाहीये। चित्रपट महामंडळात थडगं झालंय म्हणणं हे कितपत योग्य वाटतं? असं कोण म्हटलं का? विजय पाटकरांनी असे आरोप केलेले आहे, चित्रपट महामंडळामध्ये थडगं झाले। अरे बापरे, असेल काहीतरी असेल, आता ते त्याच्यात आहेत त्या सगळ्यात, म्हणजे त्यांना काहीतरी वाटलं असेल, किंवा कारण मोठा कलाकार आहे, मोठा दिग्दर्शक आहे, अभिनेता आहे, त्यामुळे त्यांचं काहीतरी म्हणणं असेल तसं त्यांनी मांडलं असावं। हा, पेट्रोल दरवाढ आपण पाहतोय की जे जागतिक लेवलला जे काही चाललंय, ही दरवाढ त्यांनी आहे। फक्त एवढंच आईच्या चरणी म्हटलं की जेव्हा तिकडचं सगळे वाद मिटल त्यावेळी वाढलेले हे आकडे फक्त खाली येऊ दे, बाकी काही नाही। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।